तुम्हाला एक शब्द सांगायचा आहे मला, आणि जसं डॉक्टर सुहास पेगे यांनी सांगितलं की आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अत्यंत आभारी आहोत. लोकशाही जिवंत आहे, याचं हे द्योतक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे काय झालं, तुम्हाला तीनच गोष्टी सांगतो. अजूनही मतदान केंद्र फायनल झालेली नाहीत. इलेक्शन 26 तारखेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मतदान केंद्र असतं. अजून बरीच मतदान केंद्र फायनल होण्याचं बाकी आहे. इलेक्ट्रोल रोल मध्ये 72,000 डॉक्टरांची जी नावं गाळली, कायद्याचं कुठलेही अधिष्ठान नसताना, हे आपण सगळे जाणता. निर्णय प्रक्रिया, इलेक्शन निर्णय प्रक्रिया याच्यासारखी गोंधळाची मी अजून तरी बघितलेली नाही. मागच्या वर्षी चपराक बसल्यानंतर पुढच्याच ठेस मागचा शहाणा, असं आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही यांना 27 जानेवारीलाच निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की मागच्या वेळेचा सावळा गोंधळ यावेळी घालू नका. पण तसं असताना सुद्धा त्याच्या डबल सावळा गोंधळ यांनी घातलाय. म्हणजे आज 20 एप्रिल आहे. पण हा लार्जर इश्यू आहे. लोकशाहीचा हा लार्जर इश्यू आहे. आपण सगळ्यांना एक शब्द माहित असेल, कॅकिक्टोक्रॅसी. कॅकिक्टोक्रॅसी. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल दिस इज नॉट डेमोक्रेसी, दिस इज कॅकिक्टोक्रॅसी. तुम्हाला कॅकिक्टोक्रॅसीचं काय असतं एक्झॅक्टली, आय विल टेल यू. कॅकिक्टोक्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट, I think you should record this and write down, government by the least qualified. Government by the least qualified, most incompetent and most unethical individuals. हे जे सरकार आहे, हा जो निर्णय आहे, याला कॅकिक्टोक्रॅसी म्हणतात. 17व्या शतकामध्ये हा शब्द वापरला गेला होता. ग्रीकचा आहे. कॅकिक्टोस म्हणजे वर्स आणि क्रेसी म्हणजे गव्हर्नमेंट किंवा रूल. तर आज तुम्हाला हा नवीन व्होकॅब्युलरी महाराष्ट्राच्या याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये कॅकिक्टोक्रॅसी चालू आहे, डेमोक्रेसी चालू नाही. जर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, महाराष्ट्र कॅबिनेटने हा जो निर्णय दिला इलेक्शनच्या याच्यामध्ये इलेक्शनवर इन्फ्लुएन्स करण्यासाठी, तर कॅकिक्टोक्रॅसी मध्ये काय होतं तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. Government by the least qualified, most incompetent or most unethical individuals. Key characteristic: leadership based on loyalty or merit. Dr. Vinky Rubwani स्वतः इलेक्शन्स कंडक्ट करतायत. स्वतः त्या इलेक्शन मध्ये रोल बनवण्याचा रोल रजिस्ट्रार आणि ते करतायत. Who is the council? ते स्वतः या इलेक्शन मध्ये उभे राहिले. म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, who by virtue of being a CEC is also a citizen of this country and a voter of this country, can he contest general election when he is supervising the election or he is conducting the election? संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या लोकांना याचा विचार करायला पाहिजे की लोकशाहीमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये स्वतः निवडणूक अधिकारी निवडणूकच्या रिंगणात उतरला. याला कॅकिक्टोक्रॅसी नाही म्हणणार तुम्ही, तर याला काय म्हणणार? डिसिजन ड्रिवन बाय इग्नोरन्स ऑफ पॉप्युलिझम. आज महाराष्ट्र सरकारच्या लॉ डिपार्टमेंटला मला विचारायचंय, तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला, लोकांच्या किती पैसा खर्च झाला सुप्रीम कोर्टामध्ये? सुप्रीम कोर्टाने तुम्हाला चपराक दिली, ही घाई कशासाठी? हे धृतराष्ट्रासारखं आदळ प्रेम कोणासाठी? महाराष्ट्रामध्ये धृतराष्ट्राचा जन्म झालेला आहे 13 एप्रिलला. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो. काय होतं कॅकिक्टोक्रॅसी मध्ये? वीक इन्स्टिट्यूशन अँड पुअर गव्हर्नन्स आउटकम, राइज ऑफ mediocrity and psychopathy. and Suhas, you will agree, expert sideline. एक्सपर्ट्स, तुमच्यामध्ये एक्सपर्ट जे असतील ते विल साइडलाइन, आणि जे पपेट्स असतील त्या पपेट्सना पुढे घेतील. बरोबर का? डॉक्टर्सचा मोठा ग्रुप भेटला 70 वर्षाच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त. त्यांनी विचारलं काय चाललंय हे. प्रत्येक गोष्टीमध्ये यांना साहित्य संघाची निवडणूक असेल, एशियाटिक सोसायटीची निवडणूक असेल, आर्टिस्ट सेक्टरची इलेक्शन चालू आहे, उद्या इलेक्शन आहे त्याची असेल, सगळीकडे आपलीच माणसं. हा काय प्रकार आहे? याचं काय असतं कॅकिक्टोक्रॅसी मध्ये? पॉप्युलिझम, लीडर्स अपील टू इमोशन्स रादर दॅन रॅशनल पॉलिसी, वीक डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन. काय
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये 23 जणांना नॉमिनेट करणार आहेत. हे नॉमिनेशन झाल्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन NMC, मी आज आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना जाहीर सांगतो की आम्ही भविष्यामध्ये नॅशनल मेडिकल कमिशन्स मध्ये जे पूर्वी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, ज्याची मी 2 वेळा इलेक्शन लढले 2007 आणि 2012 मध्ये, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी त्या राज्यातले रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स इलेक्शन करून पाठवतात नॅशनल मेडिकल कमिशन्स मध्ये, तसं नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये तसं NMC मध्ये करा म्हणून आम्ही भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदीजी मुर्मू यांना पत्र लिहू, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना पत्र लिहू की नॅशनल मेडिकल कमिशन मध्ये डेमोक्रेसी संपुष्टात आणलेली आहे 2019-20च्या कायद्यानुसार, त्याला रिवाइव्ह करावं आणि त्यासाठी हिलिंग हँड संपूर्ण भारतभर, संपूर्ण भारतातल्या डॉक्टरांना एक करेल. पॉलिसी फेल्युअर काय होतं याच्यामुळे? कॅकिस्टोक्रॅसीमुळे पॉलिसी फेल्युअर्स, हेल्थ, इकॉनॉमी, एज्युकेशनची वाट लागते, इन्स्टिट्यूशनल कोलॅप्स होतात, डिक्लाइन इन ग्लोबल स्टँडर्ड अँड सोशल पोलरायझेशन. मला आपल्याला हे 2-3 शब्द सांगायचे होते. आपल्या कानी हे 2-3 शब्द आले. महाराष्ट्राचं सरकार एक कॅकिस्टोक्रॅसी गव्हर्नमेंट आहे. त्यांनी MMC मध्ये धृतराष्ट्रासारखा कारभार करू नये. येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय तात्काळ समोपचाराने आम्ही विनंती करतो मागे घ्यावा. महाराष्ट्रातील सगळ्या डॉक्टरांचं असंच म्हणणे, आम्ही जो सर्वे केला, मॅडम सर्वे आहे आपल्याकडे, जो सर्वे दाखवा मला पटकन. या सर्वे मध्ये आम्ही 3च प्रश्न विचारले होते की महाराष्ट्रातील डॉक्टरांना इलेक्शन्स हवे आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये, महाराष्ट्रातील डॉक्टरांना नॉमिनेशन्स हवे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये, आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं त्यांच्या काउन्सिल बद्दल त्यांचं मत काय आहे. सकाळी 11:30 वाजेपर्यंत 94% डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये इलेक्शन्स व्हावा असा सर्वे दिलेला आहे. 94% ऑफ डॉक्टर्स रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स. मी तुम्हाला या ठिकाणी मी थांबतो. मी डॉक्टर संजय पाठवले यांना विनंती करतो, सर तुम्हाला 2 शब्द मांडायचे असेल तर तुम्ही 2 शब्द मांडा. डॉक्टर ललित आनंदे आहेत, दोन्ही कन्व्हेनर आणि कॅन्डिडेट्स आहेत. या सर्वांच्या मागे एक भूमिका अशी आहे की त्यांना होमिओपॅथ्सना रजिस्ट्रेशन द्यायचंय, CCMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी करून, आणि त्याच्याकरता ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे.